ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं समालोचन. भाग 8. अहंकार त्याग. कर्मयोगात ज्ञान व भक्तीचा समन्वय केल्यावर भगवंतांनी पुन्हा एकदा अहंकार त्यागाचा उपदेश अर्जुनाला केला आहे. अथवा हन अहम भावे, माझे बोलणे हे आघावे, काना मनाची या शिवे नेदिसी टेको, तरी नित्य मुक्त अव्ययो, तू आहासी ते होऊन वावो, देह संबंधाचा घावो वाजेला अंगी. ज्ञानदेव सांगतात की अहंकाराने युक्त होऊन कर्मे करणे म्हणजे देहाशी तादात्म्य पावणे, आणि देह तादात्म्यामुळे अहंकाराने केलेली कर्मे जीवात्म्याची ठरतात व त्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू भोगावे लागतात. शिवाय एकदा देह प्राप्त झाला की प्रकृती त्याच्याकडून कर्मे करून घेणारच आहे. त्यामुळे अर्जुनाने कितीही ठरवले की कर्म करायचे नाही, तरी जेव्हा कौरवांचे बाण येऊन आदळतील तेव्हा क्षात्र तेजानुसार तो युद्ध नक्कीच करेल. प्रकृतीस्त्वं नियुक्ष्यति, प्रकृती त्याला युद्ध करायला भाग पाडेल. ज्ञानदेवांनी ही गोष्ट गोग्रहण कथेचा संदर्भ देऊन स्पष्ट केली आहे. विराटाचे गोधन हरण करण्याच्या उद्देशाने कौरवांनी विराटावर हल्ला केला होता. त्यावेळी स्त्री वेशात असलेला अर्जुन विराट पुत्र उत्तर याचा सारथी झाला होता. परंतु भीष्मादिकांना पाहून उत्तर पळून जात आहे हे पाहताच त्याचे क्षात्रतेज जागे झाले व त्याने कौरवांशी स्त्री वेशातच युद्ध केले. तसेच तो आताही प्रकृती परतंत्र असल्यामुळे युद्ध करेलच, पण तेव्हा मी अर्जुन या भावाने युद्ध करेल आणि प्रकृतीच्या हातचे बाहुले बनेल. पण हृदयस्थ परमात्म्याचे स्मरण ठेवून इदम न मम, हे कर्म माझं नसून परमात्म्याचं आहे, अशा बुद्धीनं ते कर्म केलं तर अर्थातच त्याचे फळ त्याला भोगावे लागणार नाही. मग संसाराचा बागुलबुवा कसा काय बांधणार? कारण कल्पनेतील बागुलबुवाला जसे अस्तित्वच नाही तसेच हा संसार कल्पनेतील आहे, मग तो बांधणार नाही. ईश्वरच सर्व भूतांना शरीररूपी यंत्रावर चढवतो. या 61व्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानदेव म्हणतात की स्वमायेचे आडवस्त्र लावूनी एकला खेळवे सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. ईश्वर आपल्या मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच दोरी हलवतो व पडद्याच्या बाहेरच्या बाजूला 84 लक्ष योनीरूपी छायाचित्रे नाचवतो. तोच सूत्रधार आहे. ब्रह्मदेवापासून किडामुंगीपर्यंत सर्वांना तोच हालचाल करण्यास भाग पडतो. जेव्हा जीव स्वतःचे परमात्मा स्वरूप विसरून देहाशी तादात्म्य पावतो तेव्हा सुताचा गुंडा करण्यास कारणीभूत ठरते. तसे परमात्माच देहाशी तादात्म्य पाहून जीवात्मा ठरतो व या जीवात्म्याचे सूत्र ईश्वराच्या अधीन असते. म्हणून ईश्वर गोसावी, तेने प्रकृती हे नेमावी, ती या सुखे राबवावी इंद्रिये आपुली. प्रकृतीवर हुकूमत चालवणे हे ईश्वराचे काम आहे, तो त्याचे काम करतो. तसेच आपणही ते कर्म त्याचे आहे असे समजून त्याचे उत्तरदायित्व त्याच्याच माथी ठेवावे, त्यालाच शरण जावे. अशा प्रकारे भगवंताने गूढ तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं व शेवटी निर्णय काय घ्यायचा ते त्याच्या इच्छेवर सोपवलं. पुढचा भाग आहे श्रीकृष्ण भक्ती. भगवंतांनी अर्जुनाला गुह्यात गुह्य असं ज्ञान दिलं. ज्ञानदेव वर्णन करतात की मुलाच्या प्रेमाने वेडी झालेली आई जशी त्याला बाबा पुता करते, तसे भगवंत अर्जुनावरील प्रेमाने वेडे झाले आहेत. पण ते आईसारखे अयथार्थ बोलत नाहीत. सर्वज्ञ अशा त्यांनी सर्व गोष्टींचा विचार करून जे योग्य आहे त्याचाच उपदेश अर्जुनाला केला आहे. ते हे गा आत्मज्ञान, मज गोप्याचेही गुप्तधन, परी तू म्हणून आन केवी करू. भगवंतांचे वचन कसं आहे ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की काहीतरी थातूर मातूर सांगायचं व ऐकणाऱ्याने ऐकल्या न ऐकल्यासारखे करायचे, असे ते भगवंतांचं वचन नव्हतं. आत्मज्ञानासारख्या गहन विषयावर केलेला तो उपदेश होता आणि आत्मज्ञान तर द्वैत बाजूला सारून प्राप्त करण्यासारखी गोष्ट. तेव्हा ते वचनही श्रीकृष्णांशी एकरूप होऊनच ऐकले पाहिजे. ते एकाग्र चित्ताने ऐकून आपला आपणच उद्धार करून घ्यायचा आहे आणि असा एकाग्र चित्ताने श्रवण करणारा श्रोताही दुर्लभ आहे. त्यामुळेच भगवंतांचे त्याच्यावर निरुपचार प्रेम आहे. त्या प्रेमाला कोणतीही बाह्य गोष्ट कारणीभूत नसून आत्मज्ञान हा एकच दोघांच्याही आवडीचा विषय आहे. ज्ञानदेव दोघांचे ऐक्य वर्णन करताना म्हणतात की तैसे पार्था तुझे निमिषे, मी बोले आपण याची उद्देशे, माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पण गा. श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यात द्वैत नव्हतेच. मिठाने पाण्याशी एकरूप व्हावे
तसा अर्जुन भगवत वचनाशी एकरूप झालेला होता. म्हणून भगवंत अर्जुनाला जिव्हारीचे गुज सांगण्यास उद्युक्त झाले होते. भगवंतांनी अर्जुनाला 65 आणि 66 या 2 श्लोकात भक्तियोगाचं सारच सांगितलं आहे. भगवंत सांगतात की केवळ माझाच भक्त हो, मलाच नमस्कार कर, सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण ये, म्हणजे तू माझ्या प्रती येशील. त्यातील भगवंतांचा भक्त होणे व त्यांना शरण जाणे म्हणजे काय ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केले आहे. मनमना व्हायचे म्हणजे मन भगवंतांच्या ठाई जडवायचे, भगवंताला सर्व इंद्रियांचा विषय बनवायचे, मनाने त्याचेच चिंतन करायचे, कानाने त्याच्याच गोष्टी ऐकायच्या, सतत सत्संगती करायची. ज्ञानदेव सांगतात की आत्मज्ञानी चौखडी संत ते माझी रूपडी. संतांना आत्मज्ञान झालेले असल्यामुळं ते संत म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचे रूपच आहे आणि अशा संतांची संगत करावी. सर्वथा परमात्म्याला शरण गेले की मग मी तू पण उरणार कसे? सर्व जगत भगवत स्वरूप आहे असं जाणल्यावर मग कोणत्याही अवस्थेत भगवंतांचाच प्रत्यय येत राहील. मग भरले या जगा आतू, जाऊनी तिजयाची मातू, होऊन ठाईल एकांतू आम्हा तुम्हा, आणि तिजे आडळ करीते निमाले अर्जुना जेथे, ते मीची म्हणून तू ते पावसी शेखी. दोघांच्या मध्ये तिसऱ्या भासणाऱ्या जगाची कल्पना निमाली की एकत्व होण्यास वेळ लागणारच नाही. पुढे ज्ञानदेवांनी श्रीकृष्णार्जुन प्रेमाचे भावबंध चित्रित केले आहेत. भगवंतांनी गीतेत शरण आलेल्या भक्ताला त्याच्या सर्व पापांपासून सोडवण्याची प्रतिज्ञा केली आहे. ज्ञानदेवांचे भगवंत शपथपूर्वक सांगतात की येन आन आधी तरी तुझीची आण, या बोलण्यात काही अन्यथा नाही. आता भगवंतांनी अर्जुनाची शपथ घेणे म्हणजे आत्मलिंगाला शिवण्यासारखंच आहे, स्वतःच स्वतःची शपथ घेण्यासारखं आहे. कारण त्यांच्या दृष्टीने अर्जुन व श्रीकृष्ण असं द्वैत नाहीच, परंतु प्रीतीची जाती लाजणे आठवो नेदी. खरे प्रेम असेल तर ते लज्जेची आठवण होऊ देत नाही. नाहीतर अर्जुनाची शपथ घेण्यासारखी गोष्ट भगवंतांनी का करावी? स्वतः भगवंत भेदशून्य, त्यांच्यामुळेच विश्वाची प्रतीती जीवाला येते, त्यांची आज्ञात सर्व विश्वात चालते, तेच जगाचे हित करतात. असा निर्गुण सर्वव्यापी देव एखाद्या सामान्य जीवाप्रमाणे शपथा घेतो. त्याचे कारण सांगताना ज्ञानदेव म्हणतात की श्रीकृष्णांनी देवपणाची चिन्हे टाकली आहेत व ते जणू जीवभावालाच प्राप्त झाले आहेत आणि अर्जुन श्रीकृष्ण बोधामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्ण रूप झालेला आहे. अर्जुनालाही वाटतं की श्रीकृष्णांच्या केवळ नामानेच भक्त तरुण जातात. भगवंत जात्याच उदार आहेत, अर्जुन फक्त ते औदार्य प्रकट करण्यास निमित्त झाला आहे. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांचं चित्रण केलं आहे. आता उरलेल्या मुद्द्यांचं समालोचन आपण उद्या पाहू.